तर नैसर्गिक न्यायानुसार भाजपचा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे असं विधान भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलेलं आहे। मात्र सीएम पदाबाबत मोदी शहा निर्णय घेतील असंही त्यांनी म्हटलंय। तर आपण बघतोय नैसर्गिक न्यायानुसार भाजपचा मुख्यमंत्री असेल, शिवाय सीएम पदाबाबत मोदी शहा निर्णय घेतील असं सुधीर मुनगंटीवार यांनी मोठं विधान केलेलं आहे। सुधीर मुनगंटीवार यांचं मोठं विधान समोर आलेलं आहे। नैसर्गिक न्याय तत्वानुसार साधारणतः मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचा होईल आणि असा निर्णय केंद्रीय स्तरावर होईल असं आम्हाला व्यक्तिगत रीतीने वाटतं। निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला आहे? निर्णय घेण्याचा अधिकार हा विश्वगौरव, देशगौरव, गरीबों के मसीहा नरेंद्र मोदीजी व माननीय अमित भाई जे स्वतः या देशाचे HM आहे आणि त्यांनी H फॉर हरियाणा आणि M फॉर महाराष्ट्र निवडून आणला। त्यामुळे अमित भाई आणि नरेंद्र मोदीजी हे योग्य निर्णय करतील। तर नैसर्गिक न्यायानुसार भाजपचा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे असं विधान भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलेलं आहे। मात्र सीएम पदाबाबत मोदी शहा निर्णय घेतील असंही त्यांनी म्हटलंय। तर आपण बघतोय नैसर्गिक न्यायानुसार भाजपचा मुख्यमंत्री असेल, शिवाय सीएम पदाबाबत मोदी शहा निर्णय घेतील असं सुधीर मुनगंटीवार यांनी मोठं विधान केलेलं आहे। सुधीर मुनगंटीवार यांचं मोठं विधान समोर आलेलं आहे। नैसर्गिक न्याय तत्वानुसार साधारणतः मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचा होईल आणि असा निर्णय केंद्रीय स्तरावर होईल असं आम्हाला व्यक्तिगत रीतीने वाटतं। निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला आहे? निर्णय घेण्याचा अधिकार हा विश्वगौरव, देशगौरव, गरीबों के मसीहा नरेंद्र मोदीजी व माननीय अमित भाई जे स्वतः या देशाचे HM आहे आणि त्यांनी H फॉर हरियाणा आणि M फॉर महाराष्ट्र निवडून आणला। त्यामुळे अमित भाई आणि नरेंद्र मोदीजी हे योग्य निर्णय करतील।